कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अहो तुम्ही काय करताय हे? आलात मॅडम, हळदी कुंकवातून टाइम मिळाला तुम्हाला? नाही मी ते कुठे होतीस तू? काका प्लीज तुम्ही विशाखा मावशीला काही बोलू नका, त्या मदत मिळवण्याचा प्रयत्न करत होते। एनिवे मी आलोय ना, आता मी बोलतो यांच्याशी। आकाश अरे हे लोक काही ऐकून घ्यायला तयार नाहीयेत। काका काका लेट मी ट्राय। नमस्कार, मी आकाश ठाकूर, यांच्या जावयाचा मोठा भाऊ। मग मी काय करू? माझे पैसे तू देणार आहेस? नाही तसं नाही, पण ए हिरो, खूप दिवस झाले तिने माझ्याकडनं पैसे घेऊन। पैसे घेताना तर हिचा तोरा बघायचा होता, एकदम जबरदस्त। आणि आता वसुलीचा टाइम आला तर आज देते उद्या देते करते। नाही मी समजू शकतो, काही कारणामुळे त्यांना पैसे परत करता आले नाही, पण मी रिक्वेस्ट करतोय की माझ्या गॅरंटीवर तुम्ही त्यांची मुदत वाढवून द्या प्लीज। तुझी गॅरंटी? एवढंच होतं तर याच्याकडनं घ्यायचे ना पैसे। ऐका ना, हे बघा, जे जे झालंय ते झालंय, पण असं कोणाच्या घरावरती कब्जा करणं हे खूप चुकीचं आहे। हे मला हाऊस नाहीये घर ताब्यात घ्यायची, पण हिने माझ्याकडनं पैसे घेतलेत ते द्यायला सांग आधी। मी म्हणतोय ना, माझ्या गॅरंटीवर त्यांची मुदत वाढवून द्या। ठीक आहे, 3 महिने, त्याच्यापेक्षा जास्त नाही। हा, यांना तर सोडच, तुला आणि तुझ्या फॅमिलीला पण या शहरात राहायला जागा ठेवणार नाही। तशी वेळच येणार नाही। ठीक आहे, चला रे। थँक्यू सो मच, देवासारखा धावून आलास आणि हे संकट टाळलंस। काका थँक्यू काय म्हणताय तुम्ही? अशी वेळ कोणावरच येऊ नये, आणि आपणच आपल्या माणसांकरता उभे नाही राहणार तर मग काय फायदा? तुम्ही काळजी करू नका, आता आम्ही आहोत ना, सगळं ठीक होईल। एनिवे आता खूप उशीर झालाय, आम्ही येतो आता। ठीक आहे। मी पण आहे म्हटलं, विसरणार नाही ना? नाही विसरणार, पण तो कागद त्या कागदावर काय लिहायचं ते मी लवकरच सांगते। येते। काय करताय? थांबा ना, कोणीतरी बघेल, जाऊ द्या। बघू द्या, मला बोलायचं आहे तुमच्याशी। काय झालं? तनया, ती लहान आहे, लाडात वाढली, हे सगळं समजू शकतो मी, पण ती बरेचदा तुमच्याशी खूप चुकीचं वागते, तुमचा आदर करत नाही ती, तरीही तुम्ही तिच्या आई करता मदतीसाठी धावून गेलात का? कुठून आणता तुम्ही एवढं चांगलपणा? अहो असं काहीच नाहीये, आणि खरी मदत तर तुम्हीच केली, तुमच्यामुळेच तर त्यांना मुदत वाढवून मिळाली की नाही। मग सुंदरा, तुम्ही जर मला हे सांगितलं नसतं ना तर मला कळलंच नसतं। तुम्हाला त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं सहज शक्य होतं, घर गेलं असतं त्यांचं गेलं असतं, तुम्हाला काही फरक पडला नसता, पण तुम्ही त्यांची मदत का केली? मी त्यांची मदत केली आपल्या कुटुंबासाठी, आणि विशाखा मॅम सुद्धा आपल्या कुटुंबाचाच एक भाग आहेत ना। मला आपल्या कुटुंबाला जोडून ठेवायचं कायम, आणि ज्यांच्या मनात आपल्या कुटुंबासाठी प्रेम असतं ना, त्यांना चांगुलपणा आणावा लागत नाही। आणि खरं सांगू तुम्हाला, तनया कशीही वागत असली ना तरी ती वाईट नाही हो, तिच्या मनात फक्त माझ्याबद्दल गैरसमज आहे, आणि मला खात्री आहे एक ना एक दिवस ते सुद्धा दूर होतील। नका काळजी करू।
मी खरंच खूप भाग्यवान आहे की मला अशी बायको मिळाली जी जी फक्त माझ्यावर नाही तर माझ्या अख्ख्या कुटुंबावर एवढं प्रेम करते. माता खरं बोलल्या होत्या, हे कुटुंब फक्त तुमच्यामुळे टिकून आहे. आई ग ए तनया आई काय हो त्रास होतोय मला. अरे काय कळत नाही, ती नुसती चेहऱ्यावर हात ठेवून उगाच ओरडतीये. अगं पण अगं आहो चला आपण चेहरा धुवून येऊ. चला. त्याने काही नाही होणार. आई आई बाबा काय काय झालं? अरे नीट सांगत नाही ते काय झालं ते. आई आई सांग ना काय झालंय. आई प्लीज सांग काय हे दिसलं दिसलं सगळ्यांना. हे झालंय माझ्या तोंडाचं. तनया तनया कुठे आहे? तनया तनया आत्ताच्या आत्ता इथे ये. आले आई आले आले आले. आई ग आई हे काय झालं आई? काय झालं काय? तुझ्या ते मेकअप मुळे झालंय माझ्या चेहऱ्याचं. माझ्या मेकअपमुळे कुठे? मेकअप तर मेकअप आर्टिस्टने. त्या मूर्ख मुलीला आधी फोन लाव. तिला विचार म्हणावं माझ्या थोबाडावरती काय फासून गेली. विचार तिला. तरी मी म्हणत होतो आपलं वय बघून मेकअप करावा, तर नाही ऐकणार कोण माझं. गप बसाव. ही वेळ आहे का ते सांगायची? अन तू तू माझ्या तोंडाकडे काय बघत उभी राहिलीस? फोन कर तिला आधी. तिला विचार काय लावलंय ते. तिला बोलव इकडे. कसली फालतू प्रॉडक्ट्स वापरलीत कोणास ठाऊक. हाई प्रोडक्टचा प्रॉब्लेम नसतो, ते ज्याच्या त्याच्या फेसवर डिपेंड करतं. म्हणजे माझ्या चेहऱ्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे असं म्हणायचं तुला? काय बोलते ही? हो नाही 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 तसं नाही आई. तू आधी तिला फोन लाव. मी बर्फ घेऊन येते, थांबा. चंदन चंदन लावलं तर आईंना बरं वाटेल. त्याने आग पण कमी होते ना, म्हणून म्हटलं. नक्की हो बाबा. वहिनी तुम्ही बर्फाचं पाणी आहे ना, त्याने आईचा चेहरा धुवा. मी पटकन 2 मिनिटात चंदन उगाळते. हो ठीक आहे ठीक आहे. करा काहीतरी करा लवकर. मला त्रास होतोय. आई गोळी शांतपणे बस नाही. बस 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 तू हात नको लावू. हात नको लावू. काही नाही बोलत. आई ग अग हो 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 हो. वसुंधरा लेप घेऊन येते चंदनाचा. बरं मला सांग, आता पाणी लावल्यावर बरं वाटतंय का? बरं वाटतंय पण अहो खात सुटलीये. अगं काय काय करतेस का? अगं लहान आहेस का तू? हा खाजवतेस कसली? त्याला अजून राशी सुटतील ना. तुम्ही माझ्या अंगावर ओरडणं पहिलं बंद करा. करा अजून मेकअप करा. कौतुक करत होतीस ना त्या तनयाचं. आता बोल ना तिला काहीतरी. हे जर वसुंधराने केलं असतं तर तिला आत्ताच्या आता घराबाहेर काढलं असतंस. आता धाकट्या सुन्याला बोलून छाप. इथं मला त्रास होतो आणि तुम्हाला काय सुचायला लागलंय? वाटत नाही काही तुम्हाला? वाटतंय म्हणूनच म्हणतोय. ग वयाला शोभेल, प्रकृतीला मानवेल अशाच गोष्टी कराव्या माणसानं. मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची. ऐकलंस का? हे बघ, मनात खोट असेल ना तर चेहरा रंगवून काहीही होत नाही. काय गुरुमाता संचारल्या की काय अंगामध्ये? घ्या. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.